स्नेही दक्षिणेकडून येतात. ते आठवलीतल्या आंब्याजवळ आल्याबरोबर दादा त्यांना ओळखू शकतात. मग त्या आईला म्हणतात, सिधू काका आणि काही स्नेही येताच दिसतं. बहुतेक वस्तीला राहावेत. येई तोच काळोख पडेल. मग दादा धार काढण्यासाठी गोठ्यात जातात. मी आईला विचारतो, आई, स्नेही म्हणजे कोण ग? आई म्हणते, स्नेही म्हणजे मित्र. माझा धाकटा भाऊ बापू स्नेही स्नेही असं मोठमोठ्यांनी हेल काढून ओरडायला लागतो. आई म्हणते, बाप्या, आता तोंडाची वटवट जरा कमी कर. बाप्या जरा वेळ थांबून आईला पुन्हा प्रश्न विचारतो, आई, स्नेहांना शेंडी असते का ग? पण आई बरा खळ्याचा केर काढत असते आणि आम्ही पसरलेल्या माडाच्या पात्या पुंजावत राहते. तिचं आमच्याकडे लक्षच नसतं. मी खळ्याच्या कोपऱ्यावर उभा राहून स्नेही कसे येतात ते पाहत असतो. हळूहळू ते तिमन मळ्यापर्यंत येऊन पोचतात. आमटांब्याजवळ आल्यावर मी सुद्धा त्यातल्या दोघांना ओळखू शकतो. रुमाल बांधलेले उंच ते सिधू काका, लुटुक लुटुक चालणारे ठेंगे ते नानू भटजी. तिसरे स्नेही मात्र पूर्वी आमच्याकडे कधीच आलेले आठवत नाही. हुश्श हुश्श करत स्नेही घरात शिरतात. त्यांची पायताणं मातीनी लाल झालेली असतात. सदरे घामानी भिजलेले असतात. दादा त्यांना या बसा करतात. आई पडवीच्या पावठणीवर एका पितळी बशीतून बराचसा गूळ आणि पाण्याचं एक तांब्या भांड आणून ठेवते. त्या तिसऱ्या स्नेहांना दादा अण्णा मास्तर म्हणतात. अण्णा मास्तर नुकतेच मुंबईहून पेन्शन घेऊन आलेले असतात. ते अगदी हळू आणि सावकाश बोलतात. मला त्यांचं बोलणं मिळमिळीत वाटतं. ते ओळख नसताना विनाकारण मला बाळ बाळ असं करतात. हासराचा चेहरा करून विनाकारण काहीतरी विचारत बसतात. नंबर विचारतात. मला असले प्रश्न आवडत नाही, पण तरीही ते बोलू लागले की मला गंमत वाटते. त्यांचा एकदाच सोन्याचा आहे, तो मध्येच लुकलुक करतो. थोड्या वेळाने चहाच्या कपबशा पावठणीवर ठेवून आई आत जाते. तिच्याकडं सागव्यातली आत्या आलेली असते. दादा स्नेहांना चहाचे कप देतात. नाक फुटलेला कप आपल्यासाठी ठेवतात. अरे थोडा आणखी घे असं म्हणत आपल्या कपातला चहा सिधू काकांच्या कपात ओतू लागतात. ते नको नको करतात. अरे तुम्ही येण्यापूर्वी मी आत्ता इतक्यातच घेतलाय असं म्हणून दादा अण्णा मास्तरांना आग्रह करतात. तेही नको नको करतात. पण दादांनी इतक्यात चहा घेतलेला नसतो हे आम्हाला ठाऊक असतं. आम्ही मुळी आज चहाच केलेला नसतो. मी बापूकडे पाहतो. त्यालाही ते उमगलेलं असतं. तू काहीतरी बोलण्याच्या विचारात असतो, पण आवर्त घेतो. सिधू काका म्हणतात, चहा अगदी फक्कड आहे हो, ही पावडर कुठून आणलीस? बापू शेजारून असं सांगण्याच्या विचारात असतो, पण आवर्त घेतो. त्याला आईनं गप राहा म्हणून सांगितलेलं असतं. नानूभटजी म्हणतात, सगळं दुधावर आहे, घरचं दूध. सगळे स्नेही चहा भुरुक भुरुक करून पितात. आमच्या तोंडाचा आवाज झाला म्हणजे मात्र दादा आम्हाला ओरडल्याशिवाय राहत नाहीत. सिधू काकांच्या झोपकेदार मिशा बशीत बुडतात. त्या आईला सांगण्यासाठी मी आणि बापू हळूच उठून घरात जातो. प्रथम माझघरात थांबून आम्ही दोघेही ओक्साबोक्शी हसून घेतो. हसण्याचे हुंके आवरल्यावर मग स्वयंपाकघरात आईकडे जातो. तिथे सागब्यातली आत्ते पितळीतून चहा पित असते. ती सुद्धा भुरुक भुरुक असा आवाज करते. ती आईला म्हणत असते, आता तुम्ही माझं ऐका, एक सत्यनारायण बोलून बघा. सागव्याची आत्ते ना मला मुळीच आवडत नाही. तिच्या हानवटीवर एक मोठा चामखीळ आहे आणि त्यावर पांढऱ्या केसांचा झुपका आहे. शिवाय ती आपल्या कलमांच्या बागेविषयी खूप खूप बोलते. साठ पाठवीन म्हणते आणि प्रत्यक्ष कधीच पाठवत नाही. आम्हाला पाहून त्या बोलायचे थांबतात.
मग सिधू काकांच्या मिशा बशीत कशा बुडतात ते मी आईला नाकाखाली बोटं घेऊन दाखवतो. आईला हसायला येतं, पण आत्ते गाढवा असं म्हणून अंगावर खेक असते. मग आई सुद्धा हसत नाही, नेहमी हसणं आवरण्याचा प्रयत्न करते. इतक्यात पडवीमधून खडाजंगी आवाज ऐकायला येतो, म्हणून आम्ही परत पडवीत येतो आणि पावठणीवर बसतो. सिधू काका आणि दादा खूप जोरानं तणतणत असतात. दोघांचेही चेहरे उग्र झालेले असतात. दोघेही हातवारे करत असतात. मला ते भांडण वाटतं. माझी छाती धडधडायला लागते. इतक्यात सगळेजण एकदम खिंकाळल्यासारखे हसायला लागतात. या भांडणाला स्नेही चर्चा असं म्हणतात. चर्चेत मुद्दे असतात. दादा सिधू काकांचा मुद्दा खोडून काढतात म्हणून मला बरं वाटतं. आईला ना चर्चा ऐकणं फार आवडतं. ती सुद्धा माझघराच्या दाराशी येऊन उभी राहते, पण माझी छाती मात्र उगाच धडधडत असते. स्नेही आले की आमची जेवणं अगोदर उरकून घेतात. मोठी पंगत मागाहून बसते. बापूला मोठ्या पंक्तीबरोबर बसायला हवं असतं म्हणून तो हट्ट करतो, पण तरी आई त्याला दामटून अगोदरच बसवते. मग तो जेवत नाही तरी त्याला घास कोंबून भरवते. मी आपला मुकाट्याने जेवायला लागतो. मग आई मला शहाणा म्हणते. स्नेही आले ना की असं शहाण्यासारखं वागावं लागतं. मला स्नेही कसं जेवतात ते बघायचं असतं. मोठी पंगत जेवत असली म्हणजे ते बघण्यात सुद्धा मला मजा वाटते. स्नेही भुरके मारून मारून जेवू लागतात. त्या सगळ्यांची तोंड वाजत असतात. ती मला पावठणीवर सुद्धा ऐकायला येतात. स्नेहांना जेवताना सुद्धा खूप घाम येतो. जेवल्यानंतर पडवीतल्या झोपाळ्यावर बसून दादा आणि सिधू काका काहीतरी हळूहळू पण गंभीरपणे बोलत असतात. सिधू काका म्हणतात, बर, तो पहिला व्यवहार राहू दे, पण निदान नंतर काढलेली रक्कम तरी. दादा म्हणतात, मी शिकस्तीचे प्रयत्न चालवलेले आहेत. सध्या जमिनीला गिऱ्हाईक नाही. आजचं उद्या होईल एवढंच. सिधू काका म्हणतात, ते काय हवं ते कर, पण दिवाळीच्या पलीकडे थांबणं मला अशक्य आहे. प्रत्येकाला त्याचे व्यवहार आहेत. स्नेहा खातर इतके दिवस थांबलो. तुलाही हे समजलं पाहिजे. झोपण्यापूर्वी पत्त्यांच्या खेळाचा बेत असतो. लवकरच सगळी मांडामांड होते. जुनं जाजम पडवीमध्ये पसरलं जातं. एका बाजूला उपडी पायली ठेवतात आणि दुसऱ्या बाजूला उपडा कुडाव ठेवतात. मग त्यावर 2 कंदील ठेवून खेळाला सुरुवात होते. अण्णा मास्तर आपल्या खिशातून मुंबईहून आणलेला करकरीत नवा जोड जाजमावर आपटतात. सिधू काका त्यातला जोकर काढून तो माझ्या हातात देतात. त्या जोकरची टोपी संकासुरासारखी मोठी गमतीची वाटते. माझे लक्ष फक्त दादांच्या हातातल्या पानांकडे असतं. दादांच्या हातात एक मोठा इस्पिकचा एक्का असतो. तो एक्का पडेपर्यंत तरी मला हा डाव पाहायचाच असतो. पण मला झोप आवरत नाही. मी तिथं जाजमावर दादांच्या पाठीशी आडवा होतो. स्वप्नामध्ये दादांच्या हातातला इस्पिकचा एक्का आणि माझ्या हातातला जोकर यांची लढाई होते. मी ती थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण ते माझं ऐकतच नाहीत. आणि अचानक दोघंही एकदम माझ्यावरच उलटतात आणि तेव्हा त्या धसक्याने मी जागा होतो. त्यावेळी फटफटीत उजाडलेलं असतं आणि स्नेही अगोदरच गेलेले असतात. का ते कळत नाही म्हणून मी गुपचूप उठून खळ्याच्या कोपऱ्यावर जातो आणि स्नेही गेले त्या दिशेकडे पाहत राहतो. तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या बालपणीचे आणखीन कुठले धडे ऐकायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा.